नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे. आणि आज नवीन स्टिंग ऑपरेशन आणि ज्यांनी ते स्टिंग ऑपरेशन केलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत, इन्क्लुडिंग सुनेत्रा पवार, यांच्या मनामध्ये कुठेही संशयच बाकी राहू नये की मंत्री श्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराची बजबज पुरीच माजलेली होती. राज्याचे गृहमंत्री, जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आता हा जो मोठा पुरावा आहे तो इतका महत्वाचा आहे की त्याच्यानंतर नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातली भ्रष्टाचाराची बजबजपुरी हे जर मंत्री महोदयांच्या संमतीनं असेल तर त्यांच्या विरोधामध्ये काय कारवाई करायला हवी याच्यासाठी हे पुरेशी आहे. काही लोक, माननीय मंत्री महोदय हे आदिवासी समाजाचे आहेत वगैरे अशा पद्धतीची भाषा बोलताना दिसत आहेत. मुळात असं आहे की आदिवासी असू दे नाहीतर महाराष्ट्रातल्या कोणत्याही समाजाचा घटक असू दे, त्याला इथे सुखनव्य जगण्याचा अधिकार आहे. आणि त्या अधिकारासाठी तुम्हाला मंत्रालयापासून ते खाली तलाट्या ग्रामसेवकापर्यंत भ्रष्टाचार मुक्त हे राज्य कसं होईल ह्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवा. आणि म्हणून अगदी पुसटशी जरी याची लिंक या राज्याच्या कोणत्याही मंत्र्याशी जोडली जात असेल तर त्या मंत्र्यावरती कारवाई करून योग्य तो संदेश द्यायला हवा. थँकफुली ज्यांनी हे धाडस दाखवलं, ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं ते आपल्या बरोबर आहेत. तुमचा पूर्ण परिचय करून द्या. तुमचं गाव, तुमचं दुकान, कुठे राहता तुम्ही? नमस्कार, माझं नाव निर्मल शर्मा. मी राहणारा मुंबईतला आणि मूळ जे आहे माझं गाव ते राजस्थानचं आहे. आणि माझं एक मेडिकल शॉप आहे. जे प्रकरण घडलं ते माझ्या इथं होतं. आणि ह्या माझ्या प्रकरणाबाबत मी मंत्रालयामध्ये गेलेलो आणि तिथं हा स्कीम आणि पैशाची लाच मागणी ते सर्व तिथं झालेलं. ओके. एक तर तुम्ही थोडंसं किंचित मागे सरका. हे किती तारखेला घडलं? किती वेळेला तुम्ही मंत्रालयात गेला होता? मंत्रालय सर्वात पहिला मी गेलेलो 7 तारखेला, जेव्हा मला माझी जी अपील आहे. आमच्याकडं कसं असतं की जेव्हा ड्रग इन्स्पेक्टर येतात त्यानंतर आम्हाला जे फॉर्मॅलिटीज असते, म्हणजे की आले तर त्यांना जे काही पण आमच्या इथं त्रुटी वगैरे भेटली किंवा काही हे वाटलं की आमच्या इथं साफसफाई नाहीये किंवा काही चुकी आहेत जी आमची असते. नॉर्मल कोणतेही मेडिकल एवढी परफेक्ट नसते, थोडीफार प्रत्येक मेडिकलमध्ये असते की आमची जी आहे ते बिल जे क्रोनॉलॉजिकल सिरीज मध्ये नाहीये. काही काही बिलं जे बाहेर ठेवलेली असतात किंवा लगेच आलेला माल आहे ते एकटा माणूस असेल तर ते तेवढं काय करणार. कधी कधी साफसफाई नसते किंवा रोडवर दुकानं आहेत तर धूळ माती पण उडते. माझ्या इथं काय झालेलं की एक आयड्रॉप होतं, थोडीशी माती होती आणि मेडिसिन जे औषधं आहेत, औषधांसोबत ओ आर एसचे हे ज्यूस आणि काही पाण्याची बॉटले वगैरे ते मी मेडिसिनच्या सोबत ठेवलेली. असं काही 3-4 जे पॉइंट आहेत ते माझ्या दुकानामध्ये ड्रग इन्स्पेक्टरला हे सापडले. आणि हम्म. त्यानंतर जे आमच्या फॉर्मॅलिटीज म्हणजे जे आमचं प्रोसेस आहे त्या प्रोसेस प्रमाणे मला एक ऑर्डर आला, आदेश आला आमच्या इथून की तुमच्या इथं आम्हाला हे त्रुटी सापडली आहे म्हणून आम्ही तुम्हाला एक शिक्षा देतोय. एकदम हम्म. काय की तुम्ही एवढं दिवस तुम्ही तुमची जे दुकान आहे, तुमची जी पेढी आहे ते तुम्ही बंद ठेवा. आणि आमचं एक असं ऑप्शन आहे त्या आदेशामध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला हा जर आदेश मान्य नसेल तर तुम्ही हे आदेशाच्या विरुद्ध माननीय मंत्री महोदयकडे जाऊन हा आदेश तुम्ही जे आहे ते स्थगित करू शकता किंवा त्यावर जे काही पण ऍक्शन असेल ते मंत्री महोदय ऍक्शन घेणार. एक मिनिट ह्यासाठी हा, मी शर्माजी, एकच मिनिट थांबा थांबा, एकच मिनिट. शर्माजींनी सांगितलेला मुद्दा क्रमांक 1 मध्येच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी तातडीनं काय कोणती गरज करण्याची गरज असेल तर हे जे अपिलाचे अधिकार मंत्र्यांकडे गेले त्याची गरज काय? तुमच्याकडे प्रशासकीय पातळीवरती समजा आपल्याकडे फूड अँड ड्रग्ज मध्ये महसूलची जशी 6 मंडळ आहेत तशी फूड अँड ड्रग्जची 10 असतील, 5 असतील. तर ह्या मंडळातले जे जे उपायुक्त असतील, उपसंचालक असतील, त्यांच्या पातळीवरतीच त्या अपिलांची सुनावणी व्हायला हवी. आणि हे खरं आहे की आपण औषधांची डील करतो आहोत तर त्या औषधांच्या डील करत असताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. पण ओरिएंटेशन आहे. आणि जर 100 जणांना नोटिसा पाठवल्या शर्मांसारख्या तर 99 जणांच्या परमिशन्स ह्या मंत्रालयातनं त्या स्थगिती मिळते कशी? मग एक तर तुमच्या कारवाया बोगस आहेत किंवा त्या कारवाया विशिष्ट हेतून केल्यात. तेव्हा तर शर्मानी सांगितलं किंवा त्या दिवशी हरिरामने सांगितलं तर त्यातला एकच महत्वाचा भाग जो पहिल्यांदाच मला दिसतोय ते म्हणजे हे जे अपिलाचे अधिकार मंत्रालयात आहेत मग ते कॉन्स्टिट्युडिशियल म्हणून गृहराज्यमंत्र्यांना दिले असतील किंवा महसूलच्या मंत्र्यांना दिले असतील किंवा फूड अँड ड्रगच्या मंत्र्यांना दिले असतील, त्याचा एकदा गांभीर्यानं विचार करून त्याची पॉलिसी ठरवण्याची गरज आहे. अगदी बदल्यांचे अधिकार सुद्धा सगळ्या हे मंत्रालयात जितक्या पातळीवरती ते अक्युमुलेट झाले, एकत्रित झाले, त्याच्यातनं भ्रष्टाचाराला वाव मिळतो. सॉरी शर्माजी, तुम्हाला मी थांबवलं, पण हे फार महत्वाचं होतं की आता काय उपाययोजना करू शकतो आपण. तुम्ही थोडंसं मागे सरकारने सांगा पुन्हा.
मंत्री महोदयांनी मला नीट ऐकू नाही आलं. नाही, पुढे काय झालं मग? पुढे तुम्ही गेलात मंत्र्याकडे अपिलात? मी तिथं गेलो 7 तारखेला, 7 जानेवारीला. जानेवारीमध्ये गेल्यानंतर मला सर्वात पहिला तिथं राजू डेरिंगे ह्या नावाचा माणूस भेटला, जे लिपिक आहेत आणि ज्यांना एसीबीने अटक केलेली आहे. राजू डेरिंगे ह्याचं काम मंत्रालयामध्ये काय आहे का, जे पण आम्ही फाईल्स घेतो, जे पण फाईल्स त्यांना देतो इन्व्हर्टसाठी, हिअरिंगसाठी, ते फाईलची ते एंट्री करून त्यांच्या सिस्टममध्ये आम्हाला एक डेट देतात की ह्या तारखेला तुम्हाला मंत्री महोदयांच्या समक्ष उभं राहून त्यांचं जे काही पण तुमचं जे काही पण आहेत बोलणं ते तुम्ही बोलून मंत्री महोदयांची तुम्ही स्टे ऑर्डर घेऊ शकता. हे असं प्रकरण असतं. मी गेलो 13 तारखेला, माझी हिअरिंग होती. 13 तारखेला मी मंत्रालयामध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर मंत्री महोदय तिथं नव्हते. त्यांच्या जागेवर डॉक्टर रामदास गाडे, जे मंत्री महोदयांचे पी आहेत, हे तिथं उपलब्ध होते. डॉक्टर साहेबांनी काय केलं की माझी हिअरिंग जी होती ते डॉक्टर रामदास गाडे साहेबांनी घेतली. त्या टाइमला राजू डेरिंगे ह्याने मला बोलवलं, कारण की सिरियल प्रमाणे असतं की पहिला नंबर कोणाचा आहे. पहिला नंबर माझा होता. मी तिकडे गेलो हिअरिंग मध्ये मला बोलवलं गेलं. डॉक्टर रामदास गाडे जे आहेत ते माझ्या समोर होते. ते त्यांच्या चेअरवर बसलेले होते. त्यांच्या समोर मला बसवलं गेलं आणि माझ्या बाजूला, माझ्या राईट हँड साईडला राजू डेरिंगे हा माणूस इथं आला, मंत्री महोदय म्हणजे डॉक्टर रामदास गाडेच्या समोर. आणि गाडे साहेबांनी काय केलं, फाईल न बघता, बाबा ह्यांचं काय मॅटर आहे मला सांगा. तर राजू डेरिंगेने काय सांगितलं की साहेब ह्यांचं जे आहे ते सस्पेन्शन आहे आणि सस्पेन्शन आले. तर डॉक्टर रामदास गाडे काय म्हणतात की ठीक आहे चालेल, किती दिवसाचं आहे काय आहे? ते विचारलं तर राजू डेरिंगेने ते जबाब दिला की आमचं जे आहे तेवढं दिवसाचं सस्पेन्शन आहे. तर ठीक आहे. त्यांनी काय केलं तर एक कशी पेन असते त्यांच्या हातात आणि जे आपण कलरफुल हायलायटर जे पेपर असतात ते, त्यावर सरळ फक्त एक अशी लाईन खेचली, ही एक आणि हे एक दोन, फक्त हे एवढे लाईन खेचल्या छोट्या छोट्या. हा एक लाईन म्हणजे 50,000, हा एक लाईन म्हणजे 50,000, 50 आणि 50 1,00,000. बाहेर आल्यानंतर राजू डेंगे मला म्हणतात की तुमचं काम होईल, तुम्हाला स्टे ऑर्डर भेटेल, पण तुम्हाला 1,10,000 द्यावं लागेल 13 तारखेला. त्यानंतर 13 तारखेला मी नकार दिला की बाबा एवढे पैसे माझ्याकडे शक्य नाहीये, मी करू नाही शकत. त्यानंतर मी माझे जे काही पण आमच्याकडे जे स्थानिक नगरसेवक म्हणजे नगरसेवक सांगा किंवा पॉलिटिक्स सांगा, एमएलए सांगा, ऑपोजिशन, सत्ता पक्ष, सगळ्यांकडे गेलो. कारण की माझ्याकडे एवढे पैसे देणं शक्य नाहीये, म्हणून मी इथं तिथं फिरलो. 7 दिवस फिरलो, सगळ्यांकडून फोन पण लावला. त्यानंतर 20 तारखेला मला कळलं का 20 तारखेला मंत्री महोदय येणार आहे. मी त्या दिवशी पण गेलो, पण त्या टाइमला मंत्री महोदय नव्हते. ते दुसऱ्या दिवशी येणार होते. आणि जे स्टिंग वगैरे आहेत, जे व्हिडिओ वगैरे आहेत, ते सर्व 21 तारखेचे, 21 जानेवारीचे. 21 तारखेला मी गेलो तिथं. मंत्री महोदय तिथं उपलब्ध होते. डॉक्टर रामदास गाडे पण होते आणि जे पण त्यांचे आहेत एम्प्लॉईज असा किंवा त्यांच्या स्टाफचे मेंबर्स आहे आणि जे काही पण माझ्यासारखे दुसरे लोक आहेत ते सर्व तिथं उपलब्ध होते. मी प्रयत्न केला मंत्री महोदयांशी भेटू, त्यांना माझं प्रकरण सांगू की साहेब मला स्टे ऑर्डर पाहिजे, माझं असं असं प्रकरण आहे. पण तिथं काही लोक होते जे भेटू दिलं नाही. ते मला म्हणतात की तुम्ही जे आहेत तुम्ही डॉक्टर रामदास गाडेंशी भेटा, ते तुम्हाला मदत करतील. मला माहिती आहे गाडे साहेब जे आहेत पैसे मागणार आहे. त्यासाठी मी सीएम ऑफिस मध्ये पण गेलो. सीएम ऑफिस मध्ये मला ओएसडी भेटले, पाटणकर साहेब. त्यांना पण मी हे प्रकरण सांगितलं की साहेब मी मंत्रालयामध्ये इथं जिरवाल साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेलो, तिथं मला हे पैशाची लाच मागितली, कोण मागितले त्यांचं नाव पण मी त्यांना सांगितलं. त्यानंतर ते शॉकिंग म्हणाले आहे. की एक मिनिट थांबा शर्माजी, थांबा. हे फार शॉकिंग आहे की झिरवळांच्या ऑफिसमध्ये सुरुवातीला तुम्हाला जे मागितलं गेलं ते अशा पेनच्या रेषा काढून मागितलं, बरोबर? हे असे पेनचे फक्त 2 छोट्या छोट्या लाईन. बरोबर. म्हणजे आता हा मंत्रालयातला रेषा हा एक पिनकोड आहे. झिरवाळांच्या ऑफिस मधला लाच मागण्याचा जो आहे तो पिनकोड आहे तो, बरोबर? बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, आता टप्प्याटप्प्याने जाऊ आपण, पुढे न जाता थोडंसं थांबू इथं. अशा तुमच्याकडे तुम्ही आजूबाजूला तुमच्या सुनावणीला किती लोक होती आणि त्यांना फक्त 1-2च रेषा मारल्या होत्या का 3, 4, 5, 6 रेषा मारत होते? नाही, ह्यामध्ये 2 ऑप्शन असतात. एक तर सस्पेन्शन असतं, जे माझं प्रकरण आहे. माझ्या प्रकरणमध्ये पैसे कमी घेतात. माझ्यामध्ये 1 आणि 1, 20, 1, 30 एवढं. पण जे कॅन्सलेशन असतं, ज्यांचा परवानाच निलंबित केलेला आहे,
त्यांचं जे प्राइस आहे ते 3 लाख पासून चालू आहे. अच्छा, 1.5 आणि त्या लाख 3 लाखासाठी थांबा शर्माजी, 3 लाखासाठी काय करतात? सिम्बल काय असतो 3 लाखासाठी? 3 लाखासाठी ते डॉट आहेत. दाखवा जरा काढून महाराष्ट्राला. हे बघा, हे लाजिरवान आहे. तुम्ही फक्त काढा, मी बोलतो. हे लाजिरवान आहे. हा, मग दाखवा. हा, 1. बस हा एक एवढं थेंब. झकास. किती लाजिरवाणी बाब आहे आपल्यासाठी की हे सगळे लोक मंत्रालयामध्ये बसून सामान्य माणसाची लुबाडणूक करतायत. त्याच्यासाठी तुम्ही रेषा काय काढता, टिंब काय देता, आणि मंत्री महोदयांच्या कार्यालयाच्या संदर्भामध्ये हे सगळं घडतंय. आणि आपल्याला लाज पण वाटत नाही की आपल्याला इतकं आता हे आपण इतकं गृहीत धरून चाललो की 8-10 दिवस झालं की त्या गाड्यांच्या संदर्भामध्ये इतके मोठे पुरावे येत आहेत. त्या पहिल्याही आरोपा जे काही हरिरामनी तक्रार केली, हरिरामनीच माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं की गाडे हा जो मंत्र्यांचा पीएस आहे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. निर्मल शर्माने सांगितलं की तो तर गाडीने थेट मागितला नाही. तर पुढचा मुद्दा निर्मल, ज्या वेळेला तुम्ही 21 तारखेला गेलात त्यावेळेला तर मंत्री महोदय पण कॅबिनमध्ये उपस्थित होते, बरोबर? ओके. ओके, पण त्या दिवशी त्यांनी तुम्ही तुम्ही त्या गाडीकडे गेला नाही तर तुम्हाला माहिती होतं ह्याच्याकडे जाऊन उपयोग नाही, हा पैसेच मागणार आहे, बरोबर आहे. मी बरोबर का? ह्यामुळे मी सीएम ऑफिस मध्ये पण गेलो. मी नाही, थांबा ना, प्रयत्न केला तो ना. मुद्द्याकडे मी आधी येतो. थांबा थांबा, हा मुद्दा हा, एकदा संपवू आपण, बरोबर? कोणतं? 21 तारखेला तुम्ही गेलात, जे स्टिंग तुम्ही केलेलं ते 21 तारखेचं स्टिंग आहे, बरोबर? बरोबर. बरं, त्या कुठल्या तुमच्या ह्या स्टिंग मध्ये एकूण ते किती मिनिटाचं स्टिंग आहे? आणि त्याच्यामध्ये पैसे मागितल्याचा कुठे उल्लेख दिसतो का? त्या रेषांचा वगैरे उल्लेख आहे का कुठे? रेशनचा उल्लेख 13 तारखेला झालेला, जेव्हा माझी पहिली हिअरिंग होती त्या टाइमला. आणि ते रेषाचं मला असं कळलं की जेव्हा माझी हिअरिंग होती पहिल्या नंबरवर, तर मी हिअरिंग करून मी बाहेर त्यांचं जे वेटिंग एरिया आहे तिथं सर्व लोक बसतात, मी तिथं थांबलो. मी बघतो काही ना काही असेल, कारण की मला गरज होती, मला तिथं थांबावं लागलं. मी जाऊन तिथं सकाळी जात होतं आणि तिथं जाऊन सकाळी गेलो किंवा दुपारी गेलो, कारण की नॉर्मल व्हिजिट जे आहेत ते मंत्रालयामध्ये दुपारच्या नंतर 2च्या नंतर. पण माझ्याकडे कसं नाही की लेटर होता, तर मी 1-2 वेळा तिथं गेलो, मला अलाउ केलं, त्यानंतर अलाउ नाही केलं. तर मी 13 तारखेला गेलो, 14 तारखेला गेलो, तिथं 1-2 वेळा गेलो, तर तिथं जाऊन मी 7-8 तास बसलो की काही होत असतं, काही होणार ह्या अपेक्षेमध्ये मी गेलो, पण काही झालं नाही. पण हा, तिथं असं प्रकरण उघडला की जे रेषा आहेत ते फक्त माझ्या पेपरवर नाहीये, आणखी जेवढे लोक आलेले आहेत त्यांच्याशी मी बोललो. त्यांना पण विचारला की तुमच्या इथं पैसे कशाप्रमाणे मागितले. ते म्हणाले की नाही, फक्त पेपरवर एक लाईन खेचली आणि आम्हाला राजू ढेरेंनी सांगितलं. म्हणलं किती लाईन होते? ते म्हटलं 2 लाईन. आणि पैसे किती मागितले? 1 लाख. ठीक आहे. दुसऱ्याला विचारलं की तुमच्याकडून किती मागितले? माझ्याकडून 1 लाईन म्हणजे 50,000. तर मला हा प्रकरण समजला. एका लाईनचा मतलब आहे 50,000, 2चा होता पण नाही, 1 पण लाख. शर्माजी, त्या दिवशी किती लोक उपस्थित होते सुनावणीला? सुनावणीमध्ये बघा एक साधारण 15 ते 20 लोक असतात थांबा, आपण एक काम प्रत्येक करूया. दिवशी. थांबा थांबा शर्माजी, एक काम करूया. 20 लोक उपस्थित आहेत, आपण 50,000 हिशोब करूया. 10 लाख रुपये तर नेटच झाले इथे, राईट? हं. आणि जर 2 रेषाचं गणित असेल तर मग 20 लाख रुपये झाले. अहो, काय ही कमाई आहे की काय ह्या लोकांची? जर रोज अशा सुनावण्या ते घेत असतील, रोज 20-20 लाख रुपये ते घेऊन जात असतील, तर ह्यांना म्हणजे ह्यांच्या तर पाचही बोट काय सोन्या चांदी माणिक मोतीच त्यांच्या हातामध्ये लागलेले आहेत. हे शर्मासारखे किंवा हरिराम सारखे कॉमन माणसं आली, सामान्य माणसं आली, त्यांना ओरबडून काढायचं, त्यांच्याकडनं 50,000 रुपये घे, लाख रुपये घे. आणि मला पुन्हा तेच मुख्यमंत्री महोदयांना सांगायचंय की भ्रष्टाचार हा आता इतका सिस्टमॅटिक झालाय की आपल्याला जोपर्यंत त्याचे एक्झाम्पल आपण सेट करणार नाही, ह्या लोकांच्या धिंड काढणार नाही, तोपर्यंत हे थांबणारच नाहीये. आणि मग असंच ह्या लोकांची फरफट होत राहील, काही दिवस चर्चा होईल, पुन्हा त्या चर्चेनंतर सगळं प्रकरण निवडलं जाईल. आणि ते होऊ नये म्हणून तर या स्टिंग ऑपरेशनचे सगळे तपशील आपण घेतले. शर्माजी, एकूण किती मिनिटाचं स्टिंग ऑपरेशन आहे? तो एक 7 मिनिटाचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये क्लिअरपणे मंत्री महोदय पण दिसत आहेत, त्यांचे जे पी आहेत डॉक्टर रामदास गाडे ते पण दिसत आहेत. ते माझ्याकडून पैशाची लाच पण मागताना ते पण दिसत आहेत. ते म्हणतायत की 25,000. ते स्टार्टिंग मध्ये काय म्हणतात, मला जे मेन म्हणजे स्टिंगचा जो मेन आहे जिथून चालू होतो तिथं डॉक्टर रामदास गाडे कॅबिन मध्ये मला घेऊन जातात. म्हणजे ते त्यांचा कॅबिन आहे, एक कॉन्फरन्स रूम किंवा मीटिंग रूम, त्यामध्ये मला ते घेऊन जातात आणि बोलतात की बाबा तुझ्या बाळाजी, तुझ्यासाठी माझ्याकडे भरपूर फोन आलेले. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलेलं की माझे जे लोकल एमएलएज आहे किंवा नगरसेवक आहे किंवा जे काही पण आहेत नेते वगैरे, मी त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट केलो, त्यांना पण रिक्वेस्ट केली
ते पण माझे जे पण नेता होते त्यांनी मला पूर्ण सहयोग दिला. मला असं कळलं की तुमच्या प्रकरणामध्ये सना मलिकांनी सुद्धा गुडफेत मध्ये फोन केला, त्यांनी रिक्वेस्ट केली मंत्री महोदयांना की हे जरा तुम्ही मदत करायला, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. सना मलिक मॅडमने मला पूर्ण सहयोग केला. मी 3-4 वेळा त्यांच्याकडे गेलो. नाही, प्रत्येक वेळी मॅडमने फोन केलेला. डॉक्टर रामदास गाडेला पहिल्यांदा फोन केलेला सना मलिक मॅडमने. त्यांनी पण सांगितलं, की साहेब हे जे माणूस आहेत हे आपल्या म्हणजे आपल्या वॉर्डमधले आहेत. त्यांना जे काही पण असेल आपण सहयोग करा. मॅडमने मला सांगितलं, मला आश्वासन दिलं. मी गेलो तिथं. तर त्यानंतर 13 तारखेला झालं. मी मॅडमला परत सांगितलं, की मॅडम तिथं असं प्रकरण आहे. मॅडमने काय केलं, की मॅडमने मंत्री महोदयांना फोन केला, की साहेब तुमच्या इथं आमचे जे माणूस आहेत ते आलेले. असं असं प्रकरण घडलं. तुम्ही एकदा स्वतःहून लक्ष द्या. त्यानंतर मी परत गेलो तिथं. नाही, थांबा एक थांबा 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 शर्माजी एक मिनिट थांबा. तुम्ही अडचणीत आहात, तुम्ही पिलर टू पोस्ट आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, तुम्ही ज्याची मदत घेण्याचा प्रयत्न करताय, कारण तुमच्याकडे पैसे नाही, बरोबर? 12-13 दिवसाचं तुमचं सस्पेन्शन आहे दुकानाचं, तुम्हाला माहिती आहे की आपलं नुकसान होणार आहे. मग तुम्ही नगरसेवकाकडे जाता, तुम्ही स्थानिक आमदाराकडे जाता. एक आमदार तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, कारण मी त्यांची आत्ताच मुलाखत केली होती. माझ्याच मंचच्या एका कार्यक्रमामध्ये त्या गेस्ट होत्या आणि 3-4 महिला आमदार आणि मी त्याचा अँकरिंग करत होतो. सो सना मलिक शी इज अ ब्रिलियंट, म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. तुम्ही असं म्हणत आहात की सना मलिकांनी शेवटी गाडे दाद देत नाही म्हटल्यानंतर नरहरी झिरवळांना सांगितले की गाडे पैसे मागतोय, बरोबर? हो, बरोबर, बरोबर. मॅडमने सांगितलेलं, मी मॅडमला सांगितलं पण, की मॅडम गाडे साहेब जे आहेत, ते भेटूच नाही देत आणि ते पैसे डायरेक्ट मागतात. ते ठीक एका आहे, थांबा विषय आहे. थांबा. हे किती तारखेची गोष्ट आहे शर्माजी, की नरहरी सर, झिरवळांना सना मलिकांनी सांगितलेलं? 2 दिवसामधलं. 11च्या नंतर 13 तारखेला झालंय, बरोबर? नाही, 7 तारखेला गेलो. 7 तारखेला तर काही प्रकार नाही. 7 तारखेला काही झालं नाही. 13 तारखेपासून जे आहेत, 13 ते 21 ह्यामधलंच आहे सर्व काही काही. थांबा एक मिनिट. प्रेक्षकांना वाटतं की मी काही वेळेला मध्येच गेस्टला थांबवतो, ते गरजेचं असतं. आता बघा शर्माजीने किती महत्वाची माहिती दिली. आता खरी जबाबदारी आहे नरहरी झिरवाळ यांची. त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या कार्यालयातला आपला पीएस हा प्रचंड भ्रष्ट मनुष्य आहे. आपल्याच सहकारी आमदाराने आपल्याला सांगितले, तर आता तुम्ही जबाबदारी नाही टाळू शकत. नरहरी झिरवळ हे कुठल्याच अर्थाने आपली स्वतःची जबाबदारी टाळू शकत नाहीत. त्यांनी आता याची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. अँटी करप्शन ब्युरोकडे सुद्धा आता ह्या संदर्भातले जे काही लोकांचे, त्यांनी जर खुली चौकशी सुरू केली अँटी करप्शन ब्युरोने, तर आता शर्मासारखे अनेक लोक जाऊन त्यांच्याकडचे पुरावे देतील. ऑलरेडी हे वेगळ्या माध्यमामध्ये आलेच आहे शर्मांचं स्टिंग ऑपरेशन. आणि आत्ताच्या या लाईव्ह डिबेटमध्ये तर सगळ्यात मोठी चर्चा आपल्याला कळली की सना मलिकांनी आपल्या मतदारसंघातल्या एका सामान्य माणसाचं काम करण्यासाठी फोन केला मंत्र्यांना. आणि आता मंत्री म्हणतात की मला माहिती नाही. साफ खोटं बोलतायत, ते पूर्णपणे खोटं बोलतायत. त्यांच्या पीएसला माहिती आहे, ही इज न्यू, की आपल्या मंत्रालयात काय चाललंय. हा शर्मा. नाही राहुलजी, असं आहे ना, की मला वाटतंय कारण की मंत्री महोदयाने आहेत, ते डॉक्टर गाडेंना सांगितलंय, की तुम्ही जे आहे ते बालाजीवाल्याकडून पैसे घेऊ नका. मला स्वतः सना मलिक मॅडमचा फोन आलेला आहे. ही हम्म. गोष्ट मंत्री महोदयांनी सांगितलंय असं मला वाटतंय. कारण की जेव्हा मी गेलेलो तिथं 21 तारखेला, जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल, तर तिथं स्पष्टपणे डॉक्टर रामदास गाडे काय म्हणतात, की बाळा तुझ्यासाठी खूप चर्चा झालेली आहे. म्हणजे सना मलिक मॅडमने डायरेक्ट डॉक्टर रामदास गाडेला पण फोन केलेला, मंत्री महोदयांना पण सांगितलेलं. आणि होऊ शकतो मंत्री महोदयांनी सांगितलं असेल, की बाबा ह्या नाही पण प्रकरणात शर्माजी ऐका ना, त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही स्टिंग केला त्या दिवशी पण त्यांनी पैसे मागितलेच ना शेवटी. मागितले. ते हा, तर काय संपला. म्हणतात, एक संपला ना, व्हिडिओ म्हणजे किंमत कमी झाली. ती फोनची किंमत 25,000 रुपये, बरोबर? एका फोन नंतर 50 चे 25 वर आले. सना मलिक मॅडमने फोन केल्यानंतर मला 50% डिस्काउंट भेटलाय. करेक्ट. 50% डिस्काउंट देणारं मंत्रालय आपल्या राज्यामध्ये आहे. वा, धन्य आहे महाराष्ट्राची. काय म्हणजे फायनली मला असं कळलं की हे शेवटी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पण अशा स्वरूपाच्या खूप तक्रारी गेल्या असतील आणि अँटी करप्शन ब्युरोनी कारवाई केली तर ती योग्यच कारवाई आहे. गृह विभागानं अतिशय योग्य कारवाई केली, मुख्यमंत्र्यांच्या विभागानं ती कारवाई केली, पण त्याचं क्रेडिट तुम्हाला पण आहे. कारण तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाऊन ते सांगितलं. आता फायनली मला सांगा की तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाऊन काय सांगितलं? मुख्यमंत्री कार्यालयामध्ये मी गेलो सर्वात पहिला, तर तिथं हे जनता दरबार लागलेलं होतं, जनता सुनावणी. मी तिथं जाऊन बसलो थोडी वेळाने. तर माझं जे काही पण होतं प्रकरण ते मी तिथं हे लिहिलं. त्यानंतर माझी हिअरिंग होती, म्हणजे ती जनता दरबारमध्ये मला बोलवलं 11 नंबर सिरियलवर 21 तारखेला. मी तुम्हाला तारीख आणि सिरियल नंबर हे पण सांगू शकतो. 11 नंबरवर माझा 11 नंबर ते मला बोलवलेलं होतं. हम्म. सुनावणीमध्ये ठीक आहे, फोन कट करा तुम्ही. घ्या आधी बोलणं, मला बोलणं गरजेचं आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयात तुम्ही गेलात, पुढे?
हा ठीक आहे, सांगा, मी त्याला एडिट करून घेईन. 21 तारखेला तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयात गेलात बरोबर? हो. हा. 21 तारखेला मी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये गेलो. तिथं पाटणकर, तिथं मंत्री महोदयांचे जे आपले सीएम साहेब आहेत त्यांचे ओएसडी ऑफिसमध्ये जे कार्यभार सांभाळतात पाटणकर साहेब, हे मला भेटले. त्यांना मी प्रकरण सांगितलं. ते पण शॉक झाले की लाच मागणारा माणूस जो आहे तो स्वतः डॉक्टर रामदास गाडे आहेत. त्यांना मी सुद्धा सांगितलं की साहेब माझ्याकडे जे आहेत ते एव्हिडन्स वगैरे पण आहेत की पैसे मागतात. मी व्हिडिओ वगैरे काढले. तर पाटणकर साहेबांनी काय सांगितलं की एक काम करा, तुम्ही तिथं जावा आणि डॉक्टर गाडेंना सांगा मला फोन करायला. पण तिथं गेलं ते ऐकायला रेडी नाही. ते काहीच नाही. मला म्हणतात की लगेच जे काही पण तुझं आहे तर चर्चा लवकरात लवकर संपव, कारण की तुझ्यासाठी मला खूप फोन आलेले. खूप फोन म्हणजे आता कोणाचे आले ते मंत्री महोदयांनी त्यांना स्वतःहून सांगितलं किंवा सीएम ऑफिस मधून त्यांना एक कॉल केला असेल की तुम्ही तुमचं असं असं प्रकरण आमच्याकडे आहे, तुम्ही लवकरात लवकर प्रकरण संपवा. पण थोडक्यात शर्मांचं म्हणण्याचा अर्थ मी सांगतो. त्यांना फोन येतात, ते डू नॉट डिस्टर्ब होती टाकलं त्यांनी, पण तरी लोक फोन करतायत. पण थोडक्यात त्याचा अर्थ असा की सना मलिकांनी फोन केला, मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर सुद्धा गाड्यांचं धारिष्ट्य एवढं की त्यांनी शेवटी डिस्काउंटची ऑफर केली. 50% डिस्काउंट वरती का असेना, पण तुम्हाला पैसे द्यायलाच लागतील असं ते म्हणाले गृहस्थ. आणि आता ते गृहस्थ कुठे आहेत माहिती नाही. अँटी करप्शन ब्युरो त्याच्यावरती योग्य ती कारवाई करेलच, आय होप सो. पण आता शर्मांकडे असलेले पुरावे, त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेले पुरावे, या सगळ्याचा मेळ घालून या सगळ्या प्रकरणातली ही भ्रष्टाचाराची जी कीड आहे ती जितकी संपवता येईल तेवढी संपवली पाहिजे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मंत्र्यांचा जो थेट सहभाग आता दिसतोय शर्मांच्या प्रकरणामध्ये, त्यांना पूर्ण कल्पना आहे. तर त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा त्याच्यावरती योग्य कारवाई केली पाहिजे. मला असं वाटतं की दक्षता पथक हे नेमून त्याच्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न ही सुद्धा एक महाराष्ट्राच्या डोळ्यातली केलेली धुळफेक आहे. त्यामुळे आपण इथे जेवढं शक्य आहे तेवढ्या ह्या प्रकरणात आमचं लक्ष आहे. कारण एप्स्टीन फाईल पासून ते उद्योगांच्या सिरीज पर्यंत अनेक गोष्टी आम्ही बघतोय आणि त्याबरोबर ऑब्जेक्टिव्हली पाहण्याचा प्रयत्न करतो. शर्मा आपल्यासोबत आता नाही आहेत कारण त्यांना फोन येत आहेत सातत्यानं, पण त्यांचं स्टिंग ऑपरेशन तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. आय होप की याच्यातनं काहीतरी महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट बाहेर येईल. थँक्यू सो मच.